नमस्कार, मी अक्षय. सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मंत्री सावेंनी घेतला पाणी पुरवठा योजनेचा आढावा, कामाच्या सद्यस्थितीची केली पाहणी. पावसाळी पर्यटनाने वेरूळ गजबजले. लेणीसह मंदिर परिसरात पर्यटक भाविकांची गर्दी. वाहनतळ अपुरे पडल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची गर्दी. आता बघूया सविस्तर बातम्या. शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पैठण येथील उपसा केंद्राची पाहणी गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी रविवारी केली. त्यावेळी त्यांनी प्रशासनास काही सूचना देखील केल्या आहेत. पैठण आणि नक्षत्रवाडी येथील नवीन पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत मंत्री अतुल सावे यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. यावेळी सावे यांनी सर्व कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना चांगलंच धारेवर धरलं. त्यांना खडेबोल सुनावत त्यांनी चांगलीच कानउघडणी केली. तसेच पडलेले आहेत आणि त्या पद्धतीने आज आम्हाला हे सांगा की जॅकवेल टू संभाजीनगर किंवा तुमचं ते पाण्याचं नक्षत्रवाडीचं काय म्हणतात त्याला टेक्निकल ट्रीटमेंट प्लांट तिथपर्यंतचं पाईपलाईनचं काम कधीपर्यंत पूर्ण होतंय तुमचं? आम्हाला टेक्निकली तुम्ही नका सांगू. 2 साल कोविड था, हम समझ गए, बट अभी कोविड खत्म होके भी 2 साल पूरे हो गए. आपका टाइम बाउंडेड मैंने 2019 में जब ये टेंडर किया था, मैं उस टाइम मंत्री था, उस टाइम ये टेंडर किया था, तब 3 साल का टाइम बाउंडेड पीरियड उसमें आपको दिया था, है ना? अभी क्या कर रहे हैं आप? एक काम करने के बाद दूसरा काम करते हो. यू पुट ऑन 3, 4, 5 एजेंसीज ना, डिफरंट एजेंसीज. गेल्या काही वर्षांपासून शहराचा पाणी प्रश्न हा प्रलंबित असल्याने सातत्याने शहरातील नागरिक हा प्रश्न विचारतायत. त्या पार्श्वभूमीवर रविवारी जायकवाडी येथे जाऊन सावे यांनी चालू असलेल्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात शहरातील पाणी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठकींचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्या अनुषंगाने रविवारी हा आढावा बैठकी घेण्यात आल्या. पाहणी प्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता AB देशमुख, KM फालक, MB काझी, दीपक कोळी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत नागरिकांची उपस्थिती होती. 2019 मध्ये मी मंत्री असताना 1680 कोटी रुपयाची पाण्याची योजना ही मंजूर केली होती. त्यानंतर 2 वर्ष कोविड आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची सरकार होतं, पण 2 वर्षात कुठल्याही प्रकारचं काम या योजनेचं झालं नाही. पुन्हा आमचं सरकार एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला आलं आणि मी या योजनेचं पुन्हा आम्ही काम सुरू केलं आणि आज त्याचा आम्ही आढावा घ्यायला आलो होतो. जॅकवेलचा आम्ही आढावा घेतला, पाईपलाईनचा घेतला, इकडून आम्ही फिल्ट्रेशन प्लांटला जाणार आहोत. आमचा प्रयत्न हा आहे की डिसेंबरपर्यंत ही योजना पूर्ण होऊन शहराच्या सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळो. आणि यामध्ये काही गोष्टीमध्ये थोड्याशा त्रुटी आहेत, काम स्लो चालू आहे. आम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला, MJPला आणि महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ह्याच्यात तुम्ही डे टू डे चार्ट बनवला पाहिजे. एक बार चार्ट बनवून कामाचं रोजच्या रोज प्रोग्रेस स्टडी केला पाहिजे आणि ज्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला पुढच्या काळामध्ये या योजनेचा लाभ आपल्या या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मिळेल. आज जवळजवळ 70% काम सगळीकडे कंप्लीट झालेलं आहे. 30% काम जे बाकी आहे ते लवकर करावं असं आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत. प्रचंड प्रमाणात तुम्ही नाराजी या ठिकाणी व्यक्त करताना दिसले. वर्षापासून शहराचा जो पाणी प्रश्न आहे नागरिकांना भेडसावतोय.
पाणी प्रश्नाच्यावर मी नाराजी याच्याकरता व्यक्त केली की काही गोष्टी ज्या सायमल्टेनियसली करायला पाहिजे, जसं पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे ते लवकर केलं पाहिजे, पाईपलाईन झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी कित्येक ठिकाणी काय झालं आहे की हे झालं नाही म्हणून त्याच्यासाठी थांबलेलो आहे, असा जो विषय त्याच्यावरून मी नाराजी व्यक्त केलेली आहे की बाबा पाण्याच्या टाक्यात पाईपलाईन जोडली पाहिजे. पाणी ज्या दिवशी टाकी सुरू करायची त्या दिवशी करा. आज पाईपलाईन काही बरेच ठिकाणी मध्ये पाईपलाईन आणून ठेवलेली आहे, टाकली नाही आहे. अशा जवळजवळ 6 किलोमीटर पाईपलाईन अजून झालेली नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही आज त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली की त्यांनी लवकरात हे लवकर करावं. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजा बाजार परिसरातील किराणा चावडी भागात 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी पथसंचलन करून पोलीस बंदोबस्त वाढवत परिसरात शांतता निर्माण केली आहे. वाहनाचा धक्का लागल्याने राजा बाजार भागातील एका गटाने 2 दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना बेदम मारहाण केली. यात चौघेही जखमी झाले आहेत. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनीही मारहाण करणाऱ्यांवरती हल्ला केला. यात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री 12च्या सुमारास राजा बाजार परिसरातील किराणा चावडी भागात ही घटना घडली. शेख फैजान शेख रजा 20 राहणार शहा बाजार, सय्यद ताहेर सय्यद मसूद 40 राहणार गांधीनगर, मिर्झा साकेर अली, समीर अली व रेहान अशी जखमींची नावे आहेत. तिघांच्या डोक्याला मार लागला असून एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. घटनेची माहिती कळताच दोन्ही गटातील प्रत्येकी 50हून अधिक लोक किराणा चावडी भागात जमले. एक जमाव हल्लेखोरांना शोधत होता. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने या भागात बंदोबस्त वाढवला व समाजाला पांगवलं. दरम्यान एक नंतर एक गट घाटीच्या दिशेने रवाना झाला. हल्लेखोरांना तातडीने अटक करा अशी त्यांची मागणी होती. घटना घडलेला भाग संवेदनशील असल्याने परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत पोलीस या भागात गस्त घालत होते. घराबाहेर भरकटणाऱ्या तरुणांना हुसकावून लावलं जात होतं. दरम्यान शीघ्र कृती दलाच्या जवानांनीही राजा बाजार भागात पथसंचलन करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळापूर्वी इथे 11-11:30च्या दरम्यान काही मुलांचा गाडी निकट मारल्यामुळं काही थोडासा किरकोळ वाद झाला होता. त्यात 3 मुलं जखमी आहेत. हा वाद प्युअरली ते गाडीचा कट लागल्यामुळे झाला होता आणि ते 3 जखमी मुलं त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार त्यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेत आहोत आणि जे कोणी आरोपी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. तात्काळ पोलीस फोर्सनी इथे शाहगंज एरियात पोहोचून आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी इथे पोहोचून कारवाई केलेली आहे. आम्ही कंटिन्यूस पेट्रोलिंग करत आहोत शहरामध्ये आणि सध्या इथे शांततापूर्ण वातावरण आहे आणि शांततापूर्ण वातावरणच इथे राहील याची आम्ही सर्व शहरवासियांना ग्वाही देतो. आणि कोणी विनाकारण कायदा हातात घेऊन किंवा विनाकारण कोणत्याही अफवा पसरवू नये. अफवा आश्रय कोणी पसरवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. या झालेला जो प्रकार आहे त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरही आम्ही कडक कारवाई करणार आहोत. आणि बाहेर जे आत्ता आम्ही बऱ्याच ठिकाणी कारवाई केली जिथे बरेच सारे टोळके विनाकारण बाहेर बसून होते, 8-8, 10-10 जणं आणि 12-1 वाजताची वेळ नाही की आपण असं बाहेर बसून राहा आणि ज्यातून भांडणं निर्माण होतात. विनाकारण काही कारणं असताना मुलांचे भांडणं होतात. त्यातून मोठ्या प्रमाणात काही घटना घडू शकते. कृपया सर्वांना विनंती की वेळेवर 11 वाजेनंतर कोणी असं बाहेर टोळक्यांमध्ये बसू नये विनाकारण आणि काही काम असल्याशिवाय फिरू नये. लोकोत्तरा बुद्ध विहारचे संस्थापक अध्यक्ष भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या उपसंध्येच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भदंत बोधिपालो महाथेरो यांनी एडियनसोबत बोलताना दिली आहे. उपसंपदेचा 45वा वाढदिवस संपन्न होत आहे 24 जून या दिवशी. तर त्या दिवशी थोडासा हा जे काही उपसंपदेचा वाढदिवस आहे थोडासा हा समाजभिमुख असावा आणि समाजाला त्यामधून काही प्रेरणा मिळावी, उपदेश देता यावा, समाजाला काही चालना देता यावी या उद्देशाने हा वाढदिवस संपन्न करण्याचा मानस आहे. तर त्यानिमित्ताने समाजातील जे जे काही आपले समाज बांधव आहेत, समाजाचं काम करणारे होतकरू कल्याण मित्र आहेत, त्यांचं एक सन्मान व्हावा, त्यांचं एक कौतुक व्हावं हा उद्देश भिक्खू संघाच्या माध्यमाने, भिक्खू संघाच्या विचाराने व्हावा. त्यासाठी लोकोत्तरा महाविहार चॅरिटेबल मिशन यांनी असा विचार केला
की भिक्खूंचा वाढदिवस संपन्न करणे म्हणजे नेमकं काय. भिक्खूंचा वाढदिवस संपन्न करणं म्हणजे जसं बाकीचे लोक वाढदिवस संपन्न करतात तशा पद्धतीनं भिक्खूचा वाढदिवस संपन्न करणे त्याला काही विशेष असं महत्त्व नाही वाटत, त्याला विशेष असं काही अर्थ वाटत नाही. म्हणून त्या निमित्ताने समाजातील जे काही उपासक उपासिका आहेत, जे काही नागरिक आहेत, जे समाजासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे, काम करतात, तर अशा लोकांचा एक सन्मान करणे, त्यांना गेट टुगेदर करणे आणि समाजामध्ये त्यांचं कार्य प्रसारित करणे हा उद्देश भिक्खू संघाच्या माध्यमाने झाला तर निश्चितच ते जे काही काम करणारे लोक आहेत त्यांना एक प्रेरणा मिळते, एक चालना मिळते, त्यांचा एक योग्य पद्धतीनं सन्मान होतो आणि तोही जर भिक्खू संघाच्या माध्यमाने होत असेल तर त्यांना खूप मोठा एक प्रेरणा मिळत असते. बाकीचा पेपरमध्ये देणं, मोठे मोठे फोटो छापणं, मोठे मोठे स्वागत करणं ते तर छोट्या गोष्टी आहेत, पण भिक्खू संघाच्या माध्यमाने होणे त्यांना तो एक भिक्खू संघाचा एक आशीर्वाद आहे आणि या उद्देशानेच आपण हा आगळा वेगळा एक वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे हा आपण संपन्न करत आहोत. तर त्यामध्ये समाजामध्ये वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत, प्रशासकीय क्षेत्र आहेत, पोलीस अधिकारी आहेत, पुन्हा डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे व औद्योगिक क्षेत्र आहे, अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत करणे, त्या समाजापुढे त्यांचं कौतुक करणे, समाजापुढे त्यांना घेऊन येणे हा एक विचार, हा एक मानस त्यांच्याप्रती ठेवून आपण हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. तर सातारा देवळाईत नागरिकांनी गुंठेवारी विरोधात भर पावसात उपोषण आंदोलन करून रोष व्यक्त केलाय. यावेळी खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांचं निवेदन स्वीकारून मागणी शासन दरबारी मांडणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे. गुंठेवारी कायदा सातारा देवळाई परिसरात लागू करू नये या मागणीसाठी रविवारी नागरिकांनी लक्षणीय उपोषण केलं. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 5 दरम्यान बीड बायपासवर जबिंदा मैदानावरील उड्डाणपुलाखाली हे उपोषण करण्यात आलं. भर पावसात सातारा देवळाई भागातील नागरिकांनी सदर आंदोलन केलं. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी दुचाकी फेरी काढून गुंठेवारीला विरोध दर्शवला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात आलं. त्यानंतर नागरिकांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. गुंठेवारीतून सातारा देवळाईला वगळण्याची प्रमुख मागणी असून यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी सातारा देवळाई भागातील संयोजन समितीचे पदाधिकारी सदस्यांनी त्यांच्या मागणींचं निवेदन खासदार संदीपान भुमरे यांना सादर केलं. यावर खासदार भुमरे यांनी त्यांची मागणी सरकार दरबारी मांडून ती सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. नुकताच शुलीबंजर येथे रील्स बनवणाऱ्या युवतीला जीव गमावल्याची घटना ताजी आहे. वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. पावसाळ्यात सुरू होणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांजवळ सेल्फी काढण्याच्या विरोधात पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्याचं दिसून येत आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग जगप्रसिद्ध लेण्यांबरोबरच 12वे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वेरूळ नगरी येथे शनिवारी चांगलीच गजबजली होती. या ठिकाणी असलेली वाहनतळं 4 चाकी वाहनांनी हाऊसफुल झाल्याने वेरूळ लेणीच्या सुरुवातीचा घाट रस्ता ते गावांमधील शहाजीराजे भोसले स्मारकापर्यंतचा रस्ता दुतर्फा वाहनांनी व्यापला होता. औरंगाबादसह शिर्डीवरून येणारे पर्यटक भाविक यांची संख्या लक्षणीय होती. वेरूळ येथे पावसाळी पर्यटनाअंतर्गत आलेल्या पर्यटक भाविकांमुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय चांगलाच बहरला. पूजेच्या साहित्याबरोबरच माळा, फोटो, उपहारगृह, रसवंती यांचा व्यवसाय हाऊसफुल होता.
वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे चित्र पाहावयास मिळालं. पुरातत्व विभागाने दुर्लक्ष असून वेरूळ येण्या डोंगर दऱ्यांमध्ये ऐन पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्याचे रील्स मोबाईलमध्ये बनवणं सुरूच आहे. या ठिकाणी पावसाळ्यात सुरू होणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांजवळ सेल्फी काढण्यात पर्यटक मशगूल असतात. त्यामुळे या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे ना फलक आहेत ना पुरेशी सुरक्षा यंत्रणा. यामुळे पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असून नुकतीच शुलीबंजन येथे रील्स बनवणाऱ्या युवतीने आपला जीव गमावल्याची घटना ताजीच आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. नंदनवन कॉलनी आणि भीमनगर येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं आणि ड्रेनेज लाईनच्या कामाचं भूमिपूजन भर पावसात शिवसेना आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते पार पडलं आहे. नंदनवन कॉलनी आणि भीमनगर येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन शिवसेना आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते पार पडलं. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून नंदनवन कॉलनी अंतर्गत शांतीपुरा तसेच भीमनगर येथील शाक्यनगर येथील रस्त्याच्या कामाचं आणि ड्रेनेज लाईनच्या कामाचं भूमिपूजन जयस्वाल यांच्या हस्ते पार पडलं. भर पावसात आमदार प्रदीप जयस्वाल यांनी हे भूमिपूजन केलं. या भूमिपूजन सोहळ्यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर गुलमंडी शहागंज परिसरातील रस्त्यावर असलेली अतिक्रमणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने हटवण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने गुलमंडी, रंगार गल्ली, सिटी चौक, शहागंज येथे रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्याची कारवाई राबवण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी कमल तलावची पाहणी करताना टाउन हॉल ते सिटी क्लब रस्त्यावर असलेले रसवंती फळाची दुकाने यावर कारवाई करण्यास आदेशित केले असताना सदर कारवाई शनिवारी सकाळी 11 वाजेपासून सुरू करण्यात आली व 2 वाजेपर्यंत संपवण्यात आली. दुपारी 2 वाजता अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी गुलमंडी, रंगार गल्ली, सिटी चौक, शहागंज येथे पोलीस कर्मचाऱ्यांसह संयुक्त कारवाई करण्याच्या आदेशित केलेल्या उपआयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत निरीक्षक मजहर अली व सागर श्रेष्ठ यांनी सिटी चौक पासून कारवाई सुरू केली. गुलमंडी येथे रस्त्यावरील असलेल्या अतिक्रमण, हातगाड्या, टपरी व काउंटर जमा करण्यात आले. तसेच रंगार गल्ली येथे मोबदला घेऊन देखील अतिक्रमण केल्याने दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये 2 लोखंडी टपरी, 4 हातगाड्या, SS टेबल, लोखंडी पलंग व 4 लोखंडी टेबल तसेच इतर किरकोळ साहित्य जमा करण्यात आले. सिटी चौक येथे एका दुकानदारांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना न जुमानता कारवाई करण्यात आली. मनपाद्वारे दुकानदारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपले टेबल, खुर्च्या व सामान सार्वजनिक रस्त्यावर ठेवून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊ नये. यामुळे वाहतूक कोंडी होतात. मनपाद्वारे सतत कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईवेळी सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेसी व त्यांचे कर्मचारी यांनी सहकार्य केलं. ग्लोबल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने 20 महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून गरीब विद्यार्थ्यांना फीस भरण्यासाठी रोख स्वरूपात मदत करत काही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या प्रसंगी करण्यात आलंय. ग्लोबल मेडिकल फाउंडेशन ही सामाजिक वंचित घटकांना मदत करणारी अग्रेसर असलेली समाजसेवी संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष मसीउद्दीन सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच रक्तदान शिबिरे, अन्नदान, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप याबरोबरच गरजूंना मोफत डायलिसिस सुविधा, मोफत एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया देखील करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. असे अनेक समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबवले जातात. या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून ग्लोबल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने 20 गरजू महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नायला अन्सारी, डॉक्टर शादाब, स्मार्ट सिटीच्या मीडिया विश्लेषक अर्पिता शरद, समाजसेवी संस्थाच्या नताशा जरीन, रईसा बेगम आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामध्ये शैक्षणिक साहित्य, पुस्तकं आदींचं वाटप करण्यात आलं. तर नर्सिंग कोर्स, D.Ed आणि फार्मसी विद्याशाखेच्या गरीब विद्यार्थ्यांना फीस भरण्यासाठी रोख रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. याबरोबरच 2 गरीब भाजी विक्रेत्यांना प्रत्येकी 1 हातगाडी देखील देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला सिद्दीकी वेलफेअर सोसायटीच्या कोषाध्यक्षा शेख समीना परवीन, सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार मोहसिन शेख, सादाब शेख, शाफिया, MD अरशद इलाही, सिकंदर आदी उपस्थित होते.
आज के दिन हम ग्लोबल फाउंडेशन के ये एनजीओ में आए थे, सिद्दीकी वेलफेयर सोसाइटी की तरफ से ये कार्यक्रम रखा गया था, जहाँ पे जो गरजवंत महिलाएं हैं, जो ज़रूरतमंद महिलाएं हैं, उनको कुछ नया अपने लाइफ में करने के लिए, व्यवसाय करने के लिए, उनको एनकरेज करने के लिए कुछ किट्स डोनेट किए गए हैं, कुछ वस्तुएं डोनेट की गई हैं, जैसे ब्यूटी किट हो गया, पापड़ बनाने की मशीन हो गई, और कुछ बच्चों को तालीम हासिल करने के लिए नोटबुक्स और साहित्य दिया गया है। तो ये बहुत ही एनकरेजिंग स्टेप है, और जिन लोगों की तरफ से ये इस एनजीओ की तरफ से, सिद्दीकी परिवार की तरफ से, और जो भी डोनर्स की तरफ से ये दिया गया है, उनका बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशंस। और आज एक बहुत एस्टीम्ड पैनल ऑफ गेस्ट्स भी यहाँ पर आए थे, तो उनके द्वारा स्मार्ट सिटी, महानगर पालिका और अन्य जो स्टेक होल्डर्स हैं, उनकी तरफ से भी एक अच्छा मैसेज महिलाओं को मिला है, ऐसी हम उम्मीद करते हैं। जी, ये जो इस तरह के कार्यक्रम हैं, वो कईयों को कुछ करने के लिए, आगे बढ़ने के लिए एनकरेज करते हैं, प्रोत्साहित करते हैं। तो इसीलिए ये ज़रूरी है कि हम जो कॉमन सिटीजन्स हैं, वो हम अपनी जितनी हमारी एफर्ट है, उतनी हम कोशिश करें कि हम समाज के लिए, अपने भाई बहनों के लिए, अपने पड़ोसियों के लिए किस तरह से कुछ मदद का काम कर सकें, किस तरह से हम कंट्रीब्यूट कर सकें सोसाइटी की बढ़ोतरी के लिए। इसकी हमेशा हमें लगन लगी रहनी चाहिए। स्मार्ट सिटी के तरफ से इस साल गरीब बच्चों के लिए क्या योगदान रहने वाला है? स्मार्ट सिटी की तरफ से हमने इस बार जी श्रीकांत सर, जो हमारे म्यूनिसिपल कमिश्नर और एडमिनिस्ट्रेटर और स्मार्ट सिटी के सीईओ भी हैं, उनके नेतृत्व में हमने बच्चों पर फोकस रखते हुए बहुत महत्व के 3 प्रकल्प लिए हैं। सबसे पहला है जो स्मार्ट स्कूल प्रकल्प, जिसके तहत हम 20,000 बच्चों को अच्छी क्वालिटी का एजुकेशन बिल्कुल मुफ्त के उसमें दे रहे हैं। दूसरा हमारा प्रकल्प है आम्हाला खेळू द्या, जिसमें हम बच्चों के लिए मैदान, गार्डन्स, पार्क्स जो बना रहे हैं। आपने हाल ही में देखा, हमने एक टॉय बुलेट ट्रेन लॉन्च की है, बोटिंग लॉन्च की है कई जगह पे, तो वो भी हमारा एक बच्चों के लिए प्रकल्प है। जो हम पीछे रह जाते हैं ये सोच के शायद हमको कुछ डिग्री मिले, किसी कुछ काम करना है, नहीं, डिग्री नहीं लेना है हमको काम करने के लिए, मगर ज़िंदगी जीने के लिए, अपनी ज़िंदगी सुधारने के लिए, अपने आसपास के लोगों की ज़िंदगी सुधारने के लिए, और अपनी आगे की नस्ल की ज़िंदगी सही तरीके से सुधार कर उसको मीनिंग देकर, यानी मतलब देकर सुधारने के लिए चाहिए। इसलिए प्लीज़, अगर आप लोग तालीम को छोड़ देंगे तो आप लोग अपना ज़िंदगी जीने के सलीके को छोड़ देंगे। इसलिए तालीम हासिल कीजिए। अभी ये स्मार्ट सिटीज़ हैं, ये सिटी में औरंगाबाद भी आ गया है, उसमें नए म्यूनसिपल कॉर्पोरेशन में एजुकेशन आ गया है, काफ़ी अच्छा डेवलपमेंट हो गया है। जाइए फाइंड कीजिए कि कौन से अच्छे स्कूल्स हैं कॉर्पोरेशन के, जहाँ पे अपने बच्चों को पूरा हर चीज़ फ्री है, बुक से लेके, यूनिफॉर्म से लेके, एजुकेशन से लेके, खाना भी दे रहे हैं आपको, मिड डे मील प्रोग्राम में एकदम फ्री मिल रहा है। तो बच्चों को भेजिए, उनके पीछे, इस चीज़ के पीछे मेहनत करिए, क्योंकि ये आपको, इस बच्चे को यहाँ से एक ज़मीन से लेके आसमान पर बिठा देगा। अगर वो बच्चा एजुकेटेड बन जाता है तो वो पूरे खानदान को लेके चल सकता है। इसलिए अपने बच्चों को और खुद को भी, जहाँ पे भी आप कहीं लैक करते हैं तो अपना एज्युकेशन को पूरा करिए, छोड़िए मत। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभर घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मंत्री सावेंनी घेतला पाणी पुरवठा योजनेचा आढावा, कामाच्या सद्यस्थितीची केली पाहणी। पावसाळी पर्यटनाने वेरूळ गजबजले, लेणीसह मंदिर परिसरात पर्यटक भाविकांची गर्दी, वाहनतळ अपुरे पडल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची गर्दी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।